नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मधुबन कट्ट्यावर फुलल्या रानभाज्यांच्या कविता। कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरणतर्फे दर महिन्याच्या 17 तारखेला मधुबन कट्टा विमला तलाव येथे कवी संमेलन संपन्न होत असते। यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक हिराचंद म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मधुबन कट्ट्याच्या 117व्या कवी संमेलनात कवी मच्छिंद्र म्हात्रे, अजय शिवकर, हेमंत पाटील, बालकवी अनुज शिवकर, अनामिका राम, समता ठाकूर, तेजस्विनी गायकवाड, रायगड भूषण, प्राध्यापक एल बी पाटील, रामचंद्र म्हात्रे आदी कवींनी रानभाज्यांवर कविता सादर करून काव्य संमेलनाला एक वेगळीच रंगत आणली। कवी संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात 17 जुलैचे औचित्य साधून मधुबन कट्ट्यावर कादंबरीकार श्री गजानन म्हात्रे यांनी 77 वर्षापूर्वी चक्रीवादळाच्या तडाख्याने बुडालेल्या रामदास बोटींच्या आठवणी जाग्या केल्या। यावेळी ज्येष्ठ पत्रकार जगदीश तांडेल यांनी भविष्यात रानभाज्यांचे संवर्धन करण्यासाठी उरण तालुक्यातील डोंगर माळराने वाचवायला हवीत, यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे असे मत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री मच्छिंद्र म्हात्रे यांनी महाराष्ट्रातील रानभाज्यांचा आढावा व महत्त्व विशद केले। त्याचप्रमाणे कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पंढरपूर येथील साहित्यिक वारीचे अनुभव विशद केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजीव पाटील सर यांनी केले। तर कवी संमेलनास ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत दांडेकर, चंद्रकांत मुकादम, मारुती तांबे, सौ अनिता शिवकर, मीना बिष्ट, रमेश माळी, रवींद्र सूर्यवंशी, महेंद्र सोनावणे, देवीदास पाटील, सुनील पाटील, अरविंद घरत, सुरेश ठाकूर, ए चव्हाण, भीमा अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते। रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील यांनी आगरी पसायदान सादर करून कार्यक्रमाची सांगता केली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अजय शिवकरसह तृप्ती भोईर, उरण। रंग म्हणजे चैतन्याची बाग, चमकत्या ताऱ्यांचा लुकलुकतारा, रात्रीच्या अंधाराचा काळा रंग, नभाचा मात्र वेगळाच रंग। प्रत्येक दिन हा रंगाचा सण, माझ्या आहारी जर तू जाशील, जवळच्यांना दूर तू करशील, त्या सर्वांना तू विसरशील जो होता कधी आपला, त्या सर्वांना तू विसरशील जो होता कधी आपला। मोबाईलचा जमाना आला, जपून वापर करतो मला, मोबाईलचा जमाना आला, जपून वापर करतो। फुलीची बाग बघा कशी फुलली, रान सोना सोबत मग शेवळांची गट्टी जमली, शेवळांची गट्टी जमली। आघाड्याने केली आघाडी, कडवट या कुड्यांच्या शेंगाशी, आघाड्याने केली आघाडी कडवट या कुड्याच्या शेंगाशी। म्हणाला भारंग दादा, आपली युती फक्त लाजालुच्या लाजरीशी, आपली युती फक्त लाजालुच्या लाजरीशी। लागवड नाही मेहनत नाही, लागवड नाही मेहनत नाही तरी फुलतात रानभाज्या, लागवड नाही मेहनत नाही तरी फुलतात रानभाज्या। वाघरी चाकवत कवली कुरडू खाऊन घ्या। भाज्यांची परडी घेऊन आली, रिमझिम पाऊस धारा संगे, रानभाजी होऊन गेली, तीही रानभाजी होऊन। ओल्या मातीचा सुगंध, भारलेली रानभाजी कोवळी, भिजल्या। शीर्षक काय, वाखरं भेंड आहे का? इनी बाजारात नेलं चांगलं भेंड ना आम्हाला दिलं सगळं वाखरं भेंड। ही बायको गाण्याची जाम आहे गुणाची, भेंड लावायला जावाची तवा खत आमच्याकडं मागाची। आम्ही कुदली टिकाव फावरा दिला, आम्ही नव्हतो घरांचा टोपला न्याला, तिचे माघारी मवाली मेलं ना आम्हाला दिलं सगळं वाखरं भेंड। ही गाण्याची बायको